Hello, student. Today we see the new chapter. The name of the chapter is Reproduction in Lower and Higher Organisms, that is plant. Topic name: Reproduction in Lower and Higher Plant. आता ह्या टॉपिकची स्टार्टिंग करताना सुरुवातीला आपण डेफिनेशनपासून सुरुवात करूया. व्हॉट इज रिप्रोडक्शन? तुम्हाला सर्वांना माहिती आहे की रिप्रोडक्शन ही कॅरेक्टरिस्टिक आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या काही ज्या कॅरेक्टरिस्टिक आपण बघितल्या होत्या त्यामध्ये ग्रोथ आहे, त्यानंतर डेथ आहे, त्याचप्रमाणे रिप्रोडक्शन. व्हॉट इज द मीनिंग ऑफ द रिप्रोडक्शन? Reproduction means the ability of living organism also give rise to new young ones of their own kind is called as a reproduction. आता ह्या रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला दोन टाईप्स बघायचे आहेत. रिप्रोडक्शन कन्सिस्ट हाऊ मेनी टाईप्स? रिप्रोडक्शन कन्सिस्ट टू टाईप्स. विच टू टाईप? फर्स्ट टाईप इज ए सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेकंड टाईप इज ए असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता ह्यामध्ये दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे? तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स आर फॉर्मड अँड देअर इज मिक्सिंग ऑर फ्युजन ऑफ द गॅमेट्स. आता गॅमेट्स हे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे मेल गॅमेट आणि दुसरा जो आहे तो फिमेल गॅमेट. मग सेक्शुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन काय सांगणार सांगा? द रिप्रोडक्शन टेक प्लेस बाय द फ्युजन ऑफ द गॅमेट्स. अँड व्हॉट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन? असेक्शुअल रिप्रोडक्शन टेक प्लेस विथआउट फ्युजन ऑफ द गॅमेट्स. आता सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी एक टर्म लक्षात घ्या. त्या टर्मचं नाव आहे ॲम्फिमिक्सिस. आणि असेक्शुअल रिप्रोडक्शनला टर्मचं नाव लक्षात घ्या, अपोमिक्सिस. ॲम्फिमिक्सिस मीन्स देअर इज द फ्युजन ऑफ द गॅमेट अँड अपोमिक्सिस मीन्स देअर इज नो फ्युजन ऑफ द गॅमेट. आणि दोन्हीमध्ये आणखी एक मेजर डिफरन्स काय लक्षात ठेवणार? तर सेक्शुअल रिप्रोडक्शन हे बाय पॅरेंटल आहे आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन हे युनिपॅरेंटल आहे. आता ह्याचा अर्थ काय बाळांनो? बाय पॅरेंटल म्हणजे काय? तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन पॅरेंट इन्व्हॉल्व असतात आणि असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फक्त एकच पॅरेंट इन्व्हॉल्व असतात. आता थोडंसं सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये बघूया आपण काय होतं ते. तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतात. एक जो पॅरेंट असतो तो मेल पॅरेंट आणि दुसरा जो पॅरेंट असतो तो फिमेल पॅरेंट. मेल पॅरेंट कन्सिस्ट मेल गॅमेट अँड फिमेल पॅरेंट कन्सिस्ट फिमेल गॅमेट. आणि मेल गॅमेट म्हटलं की त्या मेल गॅमेटचं नाव काय लक्षात ठेवणार? स्पर्म. आणि फिमेल गॅमेटचं नाव काय लक्षात ठेवणार सांगा? एक और ए ओव्हा. आता ह्यानंतर दोघांचं फ्युजन होतं. फ्युजन म्हणजेच त्या प्रोसेसला काय म्हणायचं? फर्टिलायझेशन. मग फर्टिलायझेशनचे डेफिनेशन काय सांगणार सांगा? द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट with haploid female gamete. This process is known as a fertilization. आणि ह्या फर्टिलायझेशनचा रिझल्ट काय असतो? झायगोट. पण हा झायगोट मात्र कसा असतो? डिप्लॉइड. आणि ह्या झायगोटपासून पुन्हा न्यू ऑर्गॅनिझम फॉर्म होतो. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ऑर्गॅनिझमचे जे मल्टिप्लिकेशन आहे त्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो असेक्शुअलशी कम्पॅरेटिव्हली केला तर जास्त कालावधी लागतो. म्हणजे मल्टिप्लिकेशन जे आहे ते असेक्शुअलमध्ये रॅपिड मल्टिप्लिकेशन होतं, पण सेक्शुअलमध्ये मात्र रॅपिड मल्टिप्लिकेशन डज नॉट टेक प्लेस. कारण तिथं गॅमेट फॉर्म व्हावे लागतात. गॅमेट फॉर्म झाल्यानंतर तिथं फर्टिलायझेशन होतं. फर्टिलायझेशन झाल्यानंतर तिथं झायगोट होतं आणि झायगोटपासून न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म. बट इन असेक्शुअल रिप्रोडक्शन देअर इज नो फ्युजन ऑफ द गॅमेट्स. आता ह्यानंतर बाळांनो आपल्याला डिफरन्स बघायचा आहे. कशामधला डिफरन्स? सेक्शुअल आणि असेक्शुअल. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की सेक्शुअलमध्ये किती पॅरेंट इन्व्हॉल्व असतात? दोन पॅरेंट. म्हणून सेक्शुअल रिप्रोडक्शन हे कसं आहे सांगा? इट इज ऑलवेज बाय पॅरेंटल
आणि असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय सांगणार सांगा, इट इज ऑलवेज युनिपॅरेंटल. युनीचा अर्थ काय, सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व. आता सेक्शुअलचा अर्थ काय सांगितला होता की तिथं गॅमेट फॉर्मेशन डज नॉट टेक प्लेस. in sexual reproduction gametes are formed, but in asexual reproduction gamete formation does not टेक प्लेस. आणि गॅमेट फॉर्म झाल्यामुळं तिथं कोणती प्रोसेस टेक प्लेस होते, फर्टिलायझेशन. मग सेक्शुअलमध्ये तिसरा पॉईंट काय सांगणार, फर्टिलायझेशन टेक प्लेस. आणि असेक्शुअलमध्ये काय सांगणार, नो फर्टिलायझेशन टेक प्लेस. आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट की सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे ऑफस्प्रिंग फॉर्म होतात. ऑफस्प्रिंग म्हणजे काय की डॉटर जे ऑर्गॅनिझम म्हणजे पॅरेंटपासून जे डॉटर ऑर्गॅनिझम फॉर्म होतात ते जेनेटिकली डिफर फ्रॉम देअर पॅरेंट्स. पण असेक्शुअलमध्ये मात्र जे डॉटर ऑर्गॅनिझम फॉर्म होतात ते जेनेटिकली आयडेंटिकल असतात. कुणाला आयडेंटिकल, तर त्यांना त्यांच्या पॅरेंट्सशी आयडेंटिकल असतात. त्यामुळं आणखी एक ह्यामध्ये डिफरन्स काय लक्षात ठेवणार की सेक्शुअल रिप्रोडक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हेरिएशन अँड इव्हॉल्युशन अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन अँड व्हेरिएशन. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मल्टिप्लिकेशन जे आहे ते सेक्शुअलमध्ये रॅपिडली होत नाही, पण असेक्शुअलमध्ये मल्टिप्लिकेशन टेक प्लेस रॅपिडली. हा झाला डिफरन्स कशामधला, सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता बाळांनो यानंतर आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शनचे टाईप्स बघायचे आहेत. असेक्शुअल रिप्रोडक्शनचे टाईप्स. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनचे टाईप्स कोणकोणते आहेत, पहिल्यांदा त्या टाईपची नावं लक्षात घ्या. फर्स्ट टाईप इज नोन ॲज ए बायनरी फिजन. सेकंड नेम इज कॉल्ड ॲज ए बडिंग. थर्ड स्पोर फॉर्मेशन अँड फोर्थ इज ए फ्रॅगमेंटेशन. तुम्हाला ह्यावर जर क्वेश्चन विचारला एनलिस्ट द मेथड्स ऑफ द असेक्शुअल रिप्रोडक्शन, तर त्या मेथडची नावं कोणती लक्षात ठेवणार. पहिल्या मेथडचं नाव काय आहे, बायनरी फिजन. सेकंड मेथड कोणती आहे, बडिंग. थर्ड मेथड कोणती आहे, स्पोर फॉर्मेशन. आणि फोर्थ मेथड कोणती आहे, फ्रॅगमेंटेशन. आता आपण पहिली मेथड बघणार आहोत, बायनरी फिजन. बायनरी फिजन ही जी असेक्शुअलची जी मेथड आहे ती कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये टेक प्लेस होते, तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता ह्यामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे त्याचा एक बेस्ट एक्झाम्पल कोणतं लक्षात ठेवणार, अमिबा, पॅरामेशियम. मग बायनरी फिजनमध्ये पहिला पॉईंट काय सांगणार सांगा, इट इज कॉमन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आणि आता ह्या बायनरी फिजनमध्ये काय होतं, तर जी पॅरेंट सेल आहे त्याचं डिव्हायडेशन होतं. किती सेलमध्ये, 2 इक्वल सेल. बायचा अर्थ काय, 2. म्हणजे किती सेल्स तयार होतात, 2 इक्वल सेल्स तयार होतात. इक्वल म्हणजे सेम. आणि मग त्या सेलपासून न्यू ऑर्गॅनिझम म्हणजे न्यू इंडिव्हिज्युअल इज ए फॉर्मड. मग बायनरी फिजन कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये टेक प्लेस होतं, तर त्या ऑर्गॅनिझमचे एक्झाम्पल कोणते लक्षात ठेवणार सांगा, अमिबा आहे, पॅरामेशियम आहे आणि बॅक्टेरिया आहे. बॅक्टेरिया म्हणजे आपण हे एक्झाम्पल कशाचं लक्षात ठेवतो, प्रोकॅरियोटिक. आता इथे एक डायग्रॅम तुमच्यासमोर दाखवलेली आहे बघा. सुरुवातीला एक सिंगल अमिबा दाखवलेला आहे आणि अमिबाच्या मध्ये सेंटरला न्यूक्लियस दाखवलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की न्यूक्लियस हा कशाने सराउंडेड झालेला असतो, सायटोप्लाझममध्ये. मग सुरुवातीला जेव्हा बायनरी फिजनमध्ये जे डिव्हिजन होतं ते पहिल्यांदा न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं आणि एका न्यूक्लियसपासून पुन्हा 2 न्यूक्लियस तयार होतात. आणि जेव्हा न्यूक्लियसचं डिव्हिजन कंप्लीट होतं त्यानंतर मग सायटोप्लाझमचं डिव्हिजन व्हायला सुरुवात होती. न्यूक्लियस आणि सायटोप्लाझमचं डिव्हिजन झाल्यानंतर एका अमिबापासून पुन्हा 2 डॉटर सेल म्हणजे 2 अमिबाज तयार होतात. आणि ह्याच फिजनला काय म्हटलं जातं सांगा, बायनरी फिजन. ह्याला आणखी फिजनमध्ये जसं बायनरी फिजन आहे तसं आणखी एक टाईप आहे, मल्टिपल फिजन. तुम्हाला समजा कुठं नीटला वगैरे क्वेश्चन विचारला की मल्टिपल फिजन हे कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये टेक प्लेस होतं, तर तिथं बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, मलेरियल पॅरासाईट. त्याचं त्या ऑर्गॅनिझमचं नाव आहे प्लाझ्मोडियम. म्हणजे बायनरी फिजनमध्ये एका
सेलपासून एका ऑर्गॅनिझमपासून 2 सेल तयार होतात. तसं मल्टिपल फ्युजन, मल्टिपलचा अर्थ काय बाळांनो? मेनी. म्हणजे एका ऑर्गॅनिझमपासून मेनी सेल तयार होतात आणि मग प्रत्येक सेलपासून पुन्हा काय तयार होणार? न्यू ऑर्गॅनिझम इज ए फॉर्म्ड. ह्याच प्रोसेसला काय म्हणायचं? फ्युजन. आणि फ्युजनचे 2 टाईप कोणते लक्षात ठेवणार? पहिला टाईप कोणता आहे? बायनरी फ्युजन. आणि सेकंड टाईप कोणता सांगितलेला आहे सांगा? मल्टिपल फ्युजन. पण बुकमध्ये तुम्हाला फक्त आत्ता बायनरी फ्युजन दिलेलं आहे, पण मल्टिपल फ्युजन जर विचारलं तर तुम्हाला त्याचं मिनिंग माहीत असलं पाहिजे. आता सेकंड जो टाईप आहे तो बडिंग. थोडंसं हे वर्डिंग तुम्ही मागच्या वर्षी 11th स्टँडर्डला ऐकलं असेल. आता बडिंग ह्या असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं? तर ऑर्गॅनिझमला स्मॉल बर्ड्स फॉर्म होतात आणि ह्या ज्या बर्ड्स आहेत त्या रिमेन अटॅच्ड टू द पॅरेंट सेल. आणि जेव्हा ह्या बर्ड्स पॅरेंट सेलपासून सेपरेट होतात, सेपरेट झाल्यानंतर त्या मॅच्युअर होतात आणि त्या प्रत्येक बर्डपासून पुन्हा काय फॉर्म होतं? तर न्यू इंडिव्हिज्युअल म्हणजे न्यू ऑर्गॅनिझम तयार होतो. बडिंगचं तुम्हाला जर अगदी बेस्ट एक्झाम्पल विचारलं तर त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे बाळांनो? ईस्ट. ईस्ट हे कशाचं एक्झाम्पल आहे? फंगस, युनिसेल्युलर फंगाय आहे ईस्ट. मग बडिंगमध्ये काय लक्षात ठेवणार सांगा? जसं बायनरी फ्युजन आपण काय म्हणतो की 2 इक्वल सेल तयार होतात, तसं ह्यामध्ये काय लक्षात ठेवणार सांगा? धिस डिव्हिजन इज ए अनइक्वल अँड स्मॉल सेल्स, किंवा त्याला आणखी नाव आपण काय लक्षात ठेवणार सांगा? बर्ड्स आर प्रोड्युस्ड दॅट रिमेन अटॅच्ड इनिशियली टू द पॅरेंट सेल. आणि ती बर्ड सेल जेव्हा सेपरेट होणार पॅरेंट सेलपासून तेव्हा त्यांचं मॅच्युरेशन होणार आणि त्यापासून न्यू इंडिव्हिज्युअल म्हणजे न्यू ऑर्गॅनिझम फॉर्म होणार. एक्झाम्पल कोणतं आहे? ईस्ट. आता तिसरा जो टाईप आहे तो कोणता आहे बाळांनो? स्पोर फॉर्मेशन. आता स्पोर म्हणजे थोडक्यात आपण त्याला काय म्हणूया की असेक्शुअल स्ट्रक्चर, असेक्शुअल रिप्रोडक्शन ज्या असेक्शुअल स्ट्रक्चरपासून टेक प्लेस होतात त्या असेक्शुअल स्ट्रक्चरचं नाव काय आहे सांगा? स्पोर. पण बाळांनो स्पोरमध्ये 2 टाईप लक्षात घ्या. एक टाईप जो आहे तो मोटाईल आणि दुसरा जो टाईप आहे तो नॉन मोटाईल. मोटाईल म्हणजे हालचाल करणारे आणि नॉन मोटाईल म्हणजे हालचाल न करणारे. आता क्लायमॅडोमोनास हे नाव तुम्ही 11th स्टँडर्डला ऐकलेलं आहे. क्लायमॅडोमोनास हे हा टाईप कशाचा आहे? अल्गीच आहे. पण अल्गी म्हटलं की आपण मल्टीसेल्युलर म्हणतो, पण क्लायमॅडोमोनास हे त्याला एक्सेप्शनल केस आहे. क्लायमॅडोमोनास हे युनिसेल्युलर ग्रीन अल्गी आहे आणि त्यामध्ये जे मोटाईल स्पोर्स प्रेझेंट असतात त्या मोटाईल स्पोरला नाव काय लक्षात ठेवायचं? झूस्पोर. आणि ह्या झूस्पोरपासनं पुन्हा न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म्ड. जसं क्लायमॅडोमोनास हे अल्गीमधलं आपण एक्झाम्पल बघितलं त्याचप्रमाणे फंगायमधलं एक एक्झाम्पल लक्षात घ्या, पेनिसिलियम. आता पेनिसिलियममध्ये जे स्पोर्स असतात ते नॉन मोटाईल स्पोर्स असतात. नॉन मोटाईल स्पोर्सला तिथं नाव लक्षात घ्या कोनिडिया. म्हणजे पेनिसिलियम, कोनिडिया, क्लायमॅडोमोनास, झूस्पोर. कोनिडियापासून त्याला जेव्हा फेवरेबल कंडिशन ऑब्टेन होणार तेव्हा त्यापासून पुन्हा न्यू इंडिव्हिज्युअल म्हणजे न्यू ऑर्गॅनिझम फॉर्म होणार. पहिली प्रोसेस बघितली आपण बायनरी फ्युजन, सेकंड बघितली आपण बडिंग, थर्ड बघितली स्पोर फॉर्मेशन आणि आता लास्ट स्टेट फ्रॅगमेंटेशन. आता फ्रॅगमेंटेशनमध्ये सगळ्यांनी एक कॉमन लक्षात घ्या की फ्रॅगमेंटेशन हे कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये टेक प्लेस होतं? तर जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत, मल्टीसेल्युलर जे फिलामेंटस अल्गी आहेत त्यांच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन टेक प्लेस. फ्रॅगमेंटेशन ही प्रोसेस किंवा ही असेक्शुअल रिप्रोडक्शनची जी मेथड आहे त्याचं बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवायचं स्पायरोगायरा. आता फ्रॅगमेंट्स म्हणजे आपण काय म्हणतो तर पीसेस. म्हणजे जो फिलामेंट आहे, फिलामेंट्स गेट ब्रोकन इंटू द स्मॉल फ्रॅगमेंट्स आणि त्या प्रत्येक स्मॉल फ्रॅगमेंटपासून न्यू इंडिव्हिज्युअल इज ए फॉर्म्ड. ह्या सगळ्या प्रोसेस झाल्या असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या मेथड झाल्या. पहिली बघितली आपण फ्युजन. फ्युजनमध्ये 2 टाईप, बायनरी फ्युजन, मल्टिपल फ्युजन. सेकंड टाईप आहे बडिंग, थर्ड टाईप आहे स्पोर फॉर्मेशन आणि लास्ट टाईप कोणता बघितला? फ्रॅगमेंटेशन. एक्झाम्पल बायनरी फ्युजनमध्ये अमिबा आहे, पॅरामेशियम आहे, बॅक्टेरिया आहे. मल्टिपल फ्युजनचं एक्झाम्पल कोणतं सांगितलं होतं? प्लाझ्मोडियम. बडिंगचं एक्झाम्पल कोणतं लक्षात ठेवणार? ईस्ट. स्पोर फॉर्मेशनमध्ये अल्गी म्हटलं तर क्लायमॅडोमोनास, त्यामधले जे स्पोर असणार ते झूस्पोर. आणि फंगायचं एक्झाम्पल पेनिसिलियम. पेनिसिलियममध्ये असेक्शुअल स्ट्रक्चर, असेक्शुअल स्पोर्स कोणते असणार? कोनिडिया. आणि लास्ट जी मेथड आहे ती कोणती असणार? फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशनचा अर्थ काय की फिलामेंटस जो ऑर्गॅनिझम आहे त्याचं ब्रेकिंग होतं. कशामध्ये ब्रेकिंग होतं? स्मॉल
फ्रॅगमेंट आणि ह्या स्मॉल फ्रॅगमेंटपासून न्यू ऑर्गॅनिझम इज डेव्हलप्ड. आणि फ्रॅगमेंटेशनचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं लक्षात ठेवणार? स्पायरोगायरा. तर आजच्या लेक्चरला आपण व्हॉट इज रिप्रोडक्शन, डिफरन्स बिटवीन सेक्शुअल अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड मेथड्स ऑफ द असेक्शुअल रिप्रोडक्शन हा पॉईंट आज आपण बघितलेले आहेत. थोडंसं बुकमध्ये तुम्ही पुन्हा ह्याची रिवाईज करा. त्यामध्ये काही शंका आली तर मला कॉल करा.